ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. मी सुधाकर सपकाळ. आज आपण इयत्ता 8वीचा भूगोल आणि त्यातलं म्हणजे पृथ्वीचे अंतरंग हे अभ्यासणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक वेळ, प्रमाण वेळ हे पाहिलं. त्याच्यामध्ये आपण प्रमाण वेळ किंवा स्थानिक वेळ पाहत असताना आपण सावलीचे निरीक्षण केले. त्याचबरोबर आपण जर थोडं पुढे गेलो तर आपण त्याच्यामध्ये उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, दिनमान पाहिला. त्याचबरोबर आपण दोन काही उदाहरणं पाहिली आणि त्यानंतर मग आपण नकाशाशी मैत्री असंही पाहून घेतलेलं आहे. आणि आपला दुसरा जो धडा आहे तो म्हणजे पृथ्वीचे अंतरंग. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या समोर पृथ्वी हा गोल उभा राहत असतो, बरोबर आहे. मग ते अंतरंग आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकी पृथ्वी ही आतमध्ये किंवा खाली गेल्यानंतर कशी असेल ते आपल्याला पाहायचं आहे. पण तत्पूर्वी चला आठवूया किंवा उजळणी करूया असं एक सदर आहे ते आपण पाहूया की मागील इयत्तेमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की खडकांचे प्रकार पाहिलेले आहे. ज्वालामुखी, भूकंप यांची ओळख आपण करून घेतलेली आहे. पण तत्पूर्वी आपण त्याची उजळणी करूया आणि त्यातला एक पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये काही उष्ण लहरी किंवा ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि ते वर येण्याचं करत असतात. आणि वर येत असताना त्या लहरी त्याच्यामुळे जी कंपनं निर्माण होतात त्याच्यामुळे भूकंप होत असतो. आणि भूकंप झाला म्हणजे आपल्याला माहिती आहे मनुष्यहानी होत असते. त्याचबरोबर मोठमोठ्या बिल्डिंग्स असतील, वित्तहानी होत असते. या सर्व हानी आपण पाहू शकतो, बरोबर. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. मग पुढे अग्निजन्य खडक म्हणजे काय आणि ते कसे तयार होतात, किंवा प्रश्न असा आहे की अग्निजन्य खडक कसे तयार होतात, तर याचं उत्तरही सोपं आहे. आता आपण पाहिलं की मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. पण जेव्हा ज्वालामुखी हा त्याचा उद्रेक होतो आणि उद्रेकामध्ये तो जो शिलारस आहे, तो जो मॅग्मा आहे तो बाहेर येतो, लावा रस असतो आणि त्या लावा रसाच्या स्वरूपाने थंड होण्याची प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो, घन पदार्थ, तो म्हणजे अग्निजन्य खडा, बरोबर. त्याचबरोबर मग आपण अजून पुढचा एक प्रश्न आहे की ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय. तर ज्वालामुखी म्हणजे की भूगर्भाच्या मध्ये किंवा भूगर्भामध्ये विशिष्ट हालचाली होत असतात आणि एक द्रवरूप पदार्थ उष्ण स्वरूपामध्ये असतात आणि ते बाहेर येण्यासाठी करत असतात. आणि ज्या ठिकाणी पृथ्वीचा कमकुवत भाग हा असतो, पृष्ठभाग म्हणा किंवा एखादी भेग असते, त्या भेगेच्या मार्फत जो तप्त शिलारस आणि बाहेर आल्यावर लाव्हा रस हा येत असतो, त्याला आपण ज्वालामुखी म्हणत असतो, बरोबर. पुढे मग ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणते पदार्थ बाहेर आलेली किंवा बाहेर पडलेली दिसतात. साहजिकच आहे, मग त्याच्यामध्ये असेल शिलारस असेल म्हणजे लाव्हा रस, त्याचबरोबर खडकांचे मोठमोठे तुकडे असतील, मग राख असेल, मग वायुरूप काही धुकं किंवा धुरकं असेल. ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणून बाहेर पडताना दिसत असतात ज्वालामुखीमधून. मग त्याचबरोबर हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात. साहजिकच ते पदार्थ द्रव स्वरूपात असतात, ते घन स्वरूपामध्ये असतात, ते वायू स्वरूपामध्ये असतात, असं त्यांचं स्वरूप असतं. आता घन म्हटल्यावर काय आहे तर खडकाचे काही तुकडे सुद्धा त्या ज्वालामुखीतून वर येत असतात, बरोबर आहे. त्याचबरोबर वायुरूप म्हणजे काही वायू सुद्धा किंवा धुकं असेल, धुरकं असेल, हे त्याच्यामधनं लोट बाहेर येत असतात. त्याचबरोबर मग आपण म्हटलं तर द्रवरूप, तर द्रवरूप आपण पाहतोच, म्हटलेलंच आहे की त्याच्यामध्ये आपल्याला लाव्हारस हा बाहेर येताना दिसतो, बरोबर. मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. मग त्याचबरोबर आपण अजूनही पुढचा एक प्रश्न आहे की हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात आणि का असतात. साहजिकच आहे की लावारस म्हटला की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला उष्ण हा प्रकार जाणवतो. मग ते पदार्थ सर्व कसे असतात तर उष्ण असतात. मग का असतात, कारण आपण जसजसे भूगर्भाकडे जात असतो तेथील तापमान, टेम्परेचर अतिशय उष्ण असतं आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये किंवा भूगर्भामध्ये आपण पाहू शकतो की जे अर्धद्रवरूप पदार्थ असतो त्याच्यामुळे हे सर्व पदार्थ कसे असतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते उष्ण असतात. इथपर्यंत समजलं. यस. मग आता पुढील एक कृती आहे ती म्हणजे करून पहा.
आता करून पहा मध्ये काय आहे, समजा आपण म्हटलं की करून पहा ही कृती आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की अर्धा लिटर दूध तापत ठेवा. दूध असतं की नाही, आपण प्रत्येक घरी आपल्याला आई सांगते की थोडं दूध तापवून घे बरं, आपण ते तापवतो. अशी दैनंदिन थोडी थोडी कामं आपण करत असतो. मग अर्धा लिटर दूध आपण तापत ठेवलं आणि त्याचबरोबर दूध तापून उकळी आल्यानंतर आपण काय केलं की तापवणे बंद करा. त्याचबरोबर आता दुधाच्या पातेल्यावर एक झाकण ठेवा. बरोबर आहे. पण एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की आता पुढे तुम्हाला स्वतः निरीक्षण करायचं आहे की या निरीक्षणामधून किंवा याच्यामधनं आपल्याला काय दिसतं ते आपल्याला पाहायचं. बऱ्याच वेळा विद्यार्थी असं असतात की त्यांना घरी काम सांगितलं की दूध तापव रे, हो तो काय करतो, फक्त दूध घेतो आणि त्या गॅसवर ते ठेवतो. बाकी ते दूध बाहेर उकळी आली, उतू गेलं किंवा आपण त्याला बाहेर वेस्ट गेलं असं म्हणतो, त्याच्याकडे त्याचं काही लक्ष राहत नाही. पण इथे आपल्याला काय करायचं आहे की प्रकर्षाने त्याचं निरीक्षण करायचं आहे. आधी आपण काय केलं, दूध तापत ठेवलं, मग आपण त्याला तापवलं, उकळी येऊस तर आपण त्याला तापवलं आणि त्याचं आपण थांबवली ती प्रक्रिया. पण त्याच्यानंतर 10 मिनिटांनी आपण पातेल्यावर ठेवलेले जे झाकण आहे ते बाजूला करायचे आपल्याला आणि ते थोडे तिरपे धरल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की दुधावर काय दिसत आहे ते पहा. अर्थातच ती साय असते आणि दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात आहे. मग दुधावर जमलेला पदार्थ हा घन स्वरूपामध्ये आहे. साय म्हटल्यावरती ती पातळ असते का, नाही, ती घन स्वरूपात आहे. आणि हा पदार्थ आपण बाजूला करा आणि त्याचबरोबर या पदार्थाचे व दुधाचे तापमान यातील फरक समजून घ्या व पुढील प्रमाणे उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण दूध ठेवलेलं आहे तापत ठेवल्यानंतर आपण उकळी येऊस तर आपण त्याला तापवलं, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवलं. पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे की झाकण थोडं तिरपं करा आणि पहा, त्याच्यावर आपल्याला 10 मिनिटांनी असं जाणवतं की दुधावर एक थर आलेला असतो आणि ती साय असते आणि ती घन स्वरूपामध्ये असते. बरोबर. आणि दूध आणि तिच्यामध्ये साम्य असत नाही साईमध्ये. मला काही प्रश्न विचारले गेलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. उदाहरणार्थ, दूध तापत ठेवले होते तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होते बरं, द्रव स्वरूपात होते ना दूध. बरोबर. आणि दुधाला उकळी आली होती तेव्हा दुधातून काय बाहेर पडत होते, वाफा बाहेर पडत असतात. बरोबर आहे. आधी द्रव स्वरूपात होते, आपण त्याला उकळी आणली आणि त्यातनं वाफा बाहेर यायला लागल्या. त्याचबरोबर आपला तिसरा प्रश्न आहे की पातेल्यावरील झाकणावर काय जमा झाले होते बरं, तर पातेल्यावरील झाकणावर आपल्याला समजतं, दिसतं की असे छोटे छोटे वाफेचे कण असतात. बरोबर. यस. पुढे मग दुधावर जमलेला पदार्थ द्रव की घन ते सांगा. मी आधीच सांगितलं की तो घन पदार्थ आहे, द्रव नाही. साई कशी आली, आता थोडी घन पदार्थामध्ये आलेली आहे. पुढे त्याचबरोबर आतील दूध थंड होते की गरम होते, किंवा आतील दुधापेक्षा थंड होता किंवा तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता तो पदार्थ, साय थंड होता. आणि आतील दूध कसं होतं तुमचं, आपण पाहू शकतो की आपण तापवलेलं जे दूध आहे ते गरम आहे, मात्र त्यावरील पदार्थ हा काय त्या मानाने थंड आहे. असा प्रयोग आणखीन कोणकोणत्या पदार्थावर करता येतो ते आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा आपण ते सांगलं पाहिजे. मग असे दुधाचे जर दुग्धजन्य पदार्थ आपण घेतले की बरेच प्रयोग आपल्याला करता येतात आणि आपण त्याचा प्रयत्न करूया. आता दुसरा एक महत्वाचा भाग तो म्हणजे आपलं भौगोलिक स्पष्टीकरण. बरोबर आहे. मग आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. आता समजा आपल्याला कृतीमधनं समजलं नसेल तर आपण भौगोलिक स्पष्टीकरणामधून त्याला समजून घेऊया. मग भौगोलिक स्पष्टीकरण देत असताना आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे की आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. लक्ष द्या. तर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये काय आहे, तर दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात ते दूध असतं. बरोबर. आणि दुधाला उकळी आल्यानंतर त्यातून वाफा बाहेर येतात आणि काही वेळाने मग दुधावर साय तयार होत असते. आता आपण मगाशी जे सांगितलं तेच भौगोलिक स्पष्टीकरण आहे. पण हे साय
जेव्हा आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. यावरून असे म्हणता येईल की पातेल्यातील साईचा थर जो आहे तो प्रथम थंड झाला आणि दूध मात्र काय होते त्यातील त्या मानाने गरम व द्रवरूप राहिले. बघा, सोपा प्रयोग आहे की आपण दूध तापत ठेवले आणि तापल्यानंतर आपण त्या सर्व क्रिया केल्या, पण त्याच्यावर साय हा पदार्थ आला. साय हा पदार्थ थंड होता, पण त्या मानाने ते जे दूध होतं साई खालचं ते मात्र गरम आणि द्रवरूप होते. मग त्याचप्रमाणे काहीसे पृथ्वीच्या बाबतीत असंच प्रक्रिया झालेली आहे थंड होण्याची. मग असं का सर? तर आपण जर विचार केला तर पृथ्वीची निर्मिती ही सौर मालेबरोबरच झालेली आहे आणि याबाबत शास्त्रज्ञांचं एक मत आहे. याच्यामध्ये वेगवेगळे परसेप्शन नाही आहे की पृथ्वीची निर्मिती ही सौर मालेबरोबरच झालेली आहे. शास्त्रज्ञांचं एक मत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती, पण त्यानंतर पृथ्वी थंड होण्याची क्रिया किंवा पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याच्या पृथ्वीच्या बाह्य भागास आपण भूकवच व थंड व घन स्वरूप प्राप्त झालेले आहे. उदाहरणार्थ आता समजा पृथ्वी हा गोल आहे, बरोबर आहे, पण ती आधीच्या स्वरूपात कशी आहे? तप्त आहे. पण तप्त होत असताना विद्यार्थी मित्रांनो तिचा जो बाहेरचा म्हणजे आउटर जो भाग आहे तो आधी थंड झालेला आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. मग आपण एक बाजू समजून घेऊया की पृथ्वीचा समजा हा भाग थंड थंड होत गेलेला आहे, बरोबर. पण त्या मानाने जो आतील जो भाग आहे तो मात्र वरच्या पृष्ठभागासारखा थंड नाही आहे, तो तप्त आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्ध द्रवरूप भरपूर असे पदार्थ आढळून येत असतात. हे लक्षात. ती थंड होत गेलेली असताना पृष्ठभाग मात्र थंड आहे, पण आपण जर गाभ्याकडे गेलो तर मात्र तापमान हे जास्त आहे आणि तिथे काही पदार्थ हे अर्ध द्रव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कुतूहल असतं की सर नेमकं कसं काय असेल हा प्रयोग. तर आपण एक समजा एक गोल घेऊया. आता हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे, पण आपण एक पृथ्वीचा गोल याला संबोधूया. आता समजा हे फिरत असताना आपल्याला सांगता येईल की थंड होत गेला असताना त्याचा आउटर भाग काय झाला? थंड होत गेला. मात्र गाभ्यामध्ये म्हणजे आत तापमान हे जास्त होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्ध द्रव स्वरूपामध्ये बरेच पदार्थ आढळतात. उदाहरणार्थ लावा रस यासारखे किंवा शिलारस किंवा मॅग्मा यासारखे पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो अजून आपण पाहू शकतो की पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत आजही शास्त्रज्ञांमध्ये किंवा आजही आपल्या मनामध्ये कुतूहल आहे आणि पृथ्वीचे अंतरंग प्रत्यक्ष निरीक्षण करणे आजही आपल्याला शक्य झालेले नाही. बघा, पहिलं पृथ्वी समजा आपण तिचं निरीक्षण एखाद्या फिगर किंवा एखाद्या आकृतीमार्फत करू शकतो, पण तिचं जे अंतरंग आहे ते आजही आपल्याला त्याचा अभ्यास करणं शक्य झालेलं नाही. कुतूहल प्रत्येकाला आहे की मध्ये कसं असेल किंवा त्या भूगर्भामध्ये काय काय असेल, पण आजही आपल्याला ते काही शक्य झालेलं नाही आहे. पण भूगर्भ शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की अनेक पद्धतीचा अभ्यास करून काही अनुमाने काढलेली आहे. बघा, ज्या ठिकाणी काही गोष्टी साध्य होत नसतात त्या ठिकाणी आपल्याला अनुमान घ्यावे लागतात आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अनुमान काढलेले आहे आणि या अनुमानासाठी त्यांनी काय केलेलं आहे की ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी याचा अभ्यास प्रामुख्याने केलेला आहे. काही गट असतात शास्त्रज्ञांची, ती फक्त बसलेली नसतात, ती अभ्यास करत असतात आणि त्यांनी ज्वालामुखीतून जे पदार्थ बाहेर पडतात किंवा ज्या भूकंप लहरी आहे त्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला पृथ्वीचे अंतरंग समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनुमानावरती आपल्याला अजून शक्य झालेलं नाही आहे की नेमकं पृथ्वीचं अंतरंग कसं आहे, पण अनुमानावरती. पुढे आपण पाहू शकतो की ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस, बघा जोपर्यंत तो भूगर्भामध्ये आहे तो शिलारस मॅग्मा,
पण तो ज्वालामुखीतून बाहेर आला तो म्हणजे काय झाला तुमचा लावारस. आपण पाहिलं की लावारस थंड झाल्यावर अग्निजन्य खडकाची निर्मिती होत असते, बरोबर. मग त्याचबरोबर लावारस असेल, वायू असेल, वाफ असेल इत्यादी हे घटक आढळतात किंवा आढळले आणि लावारस थंड झाल्यानंतर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होत असतात. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून आपल्याला अंतरंगाची जी रचना आहे ती समजून घेता आलेली आहे किंवा समजून घेण्यास थोडी मदत झालेली आहे. मग आपण त्याच्यामध्ये काय पाहिलं, गुरुत्वाकर्षण असेल, मग बल असेल, घनता असेल, तापमान असेल, या सर्व गोष्टीवरून आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मी आधीच सांगितलं की जिथे काही गोष्टी या प्रूव्ह होत नसतात त्या ठिकाणी आपल्याला अंदाज आणि अनुमान बांधावे लागत असतात. मग आता उदाहरणार्थ की खाणीमध्ये आपण खोल जर गेले तर तापमान काय असते, वाढत जाते, बरोबर आहे, आणि उष्णता वाढत जाते. तसेच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर आलेल्या किंवा येणारा तो लावारस तप्त असतो, बरोबर. मी खाणीचं उदाहरण दिलं की आपल्या पुस्तकातनं घेतलं. आपण अजून एक उदाहरण देऊ शकतो की आपण एखादी बिल्डिंग आहे, घर आहे, तर तिच्या बेसमेंटमध्ये जर गेलं तर आपल्याला उकडायला लागतं, आपल्याला उष्ण वाटतं. पण त्याच बिल्डिंगच्या वरच्या अप्पर भागावर जर आपण गेलो तर आपल्याला कसं वाटतं, थंड वाटतं. हा प्रकार आहे. मग समजा आपण पाहिलं की यावरून पृथ्वीच्या अंतरंगाचा जो अंतर्गाभ आहे हा उष्ण व प्रवाही असावा असा निष्कर्ष बांधण्यात आलेला आहे. मी आधीच म्हटलं की अर्धद्रव स्वरूपात पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असे अनेक प्रवाही पदार्थ आहेत. मग असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढलेले आहे आणि पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होत असतात आणि त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होत असतात आणि भूकंप लहरी निर्माण झाल्या की आपल्याला काय असतं की आपल्याला भूकंप जाणवतात आणि भूकंपामुळे आपण पाहिलं की वित्तहानी होते, मनुष्यहानी होते, असे बरेच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत असतात.